तर आपण बघतोय हा आयटी अँड सॉफ्टवेअर सेक्टर. आयटी अँड सॉफ्टवेअर ना असं सनरायझिंग सेक्टर आहे ज्याने 2000 सालापासून आतापर्यंत अशी जबरदस्त बूम दिली आहे ना मार्केटला. एक काळ होता आत्तापर्यंत की याच्यातले काही ठराविक शेअर्स आहेत, म्हणजे जसं इन्फोसिस, TCS पकडा, बाकीचे जे मोठे शेअर्स आहेत, LTIM आहे, हे शेअर कधी पण घ्या हे वरच जातील. खरंच हे वर गेले सुद्धा बरं का. यांनी 2 डिजिट पासून 3 डिजिट 4 डिजिट इतक्या पट याने एक पैसे करून दिले. 120 पट 150 पट याने पैसे करून दिले. विप्रोच्या तर एवढ्या कहाण्या आहेत की विप्रोने काही क्षेत्रातल्या लोकांना एवढा पैसा दिलाय, तो शेअर एवढा वर गेला. म्हणजे तुम्हाला आता इन्फोसिस दिसतोय ना, हा 1400-1500ला, हा 2-4 हजार जाऊन स्प्लिट देऊन परत 2-4 हजार देऊन स्प्लिट देऊन, ऍक्च्युली हा MRF पेक्षा पण पलीकडे शेअर असला पाहिजे होता आत्ता, पण त्याने स्प्लिट देऊन न्यूमरिकली म्हणजे आकड्याने तो तुम्हाला आता 1400-1500 दिसतोय. आता जिथे अमेरिका सँक्शन वगैरे टाकताय, प्रत्येक देश स्वतःपुरता विचार करतोय, म्हणून हे क्षेत्र जरासं आकसलंय. पण पोटेन्शियल याचं मरणाचं आहे. जर का काय वाढणार असेल आपल्या देशात तर ते फक्त सॉफ्टवेअर आहे. इंडियाच नाही तर इंडियन सबकॉन्टिनेंट म्हणजे आपला पाकिस्तान पकडा, भारत पकडा, अगदी शेजारचा चायना पकडला तरी सुद्धा चालेल. याच्यामध्ये ना जे लेबर आहे म्हणजे ह्युमन फोर्स आहे जो बराच अवेलेबल आहे अँपल अमाऊंटमध्ये. त्यांनी इंजिनिअरिंग करून या बाकीच्या युरोपियन किंवा अमेरिकन देशांना ज्या गरज आहेत ना, या गरजेचे सॉफ्टवेअर तयार करणं, त्यांना सॉफ्टवेअरमध्ये हेल्प करणं, एखादी गोष्ट रिमोटली करणं, या गोष्टी करायला सुरुवात केली. आणि झालं असं की आपलं सर्व्हिस सेक्टर खूप वाढलं. 2 सेक्टर असतात. एक असतं तुमचं ते तुम्ही ज्याच्यामध्ये स्वतः फिजिकली प्रोडक्ट तयार करता आणि मॅन्युफॅक्चरिंग करून विकता. दुसरं गोष्ट असतं सर्व्हिस सेक्टर. मॅन्युफॅक्चरिंग आणि सर्व्हिस असे 2 सेक्टर येतात. सर्व्हिस सेक्टर म्हणजे सेवा पुरवणं, जिथे तुम्ही भारतात बसता आणि अमेरिकेतल्या एखाद्या गोष्टीसाठी तुम्ही काम करता. जसं की विप्रो काम करते कॉल सेंटरमधून, इन्फोसिस काम करते सॉफ्टवेअर सोल्युशन्स तयार करून. इन्फोसिस भारतातच नाहीये, अनेक देशांमध्ये. TCS काम करतं आपलं, बऱ्याच देशांमधली काय कामं असतील, बिझनेसची कामं असतील, ती आपण इथे बसून करतो. याच प्रकारचे आपल्याकडे बऱ्याचशा कंपनी आहेत. या कंपन्यांना खूप मोठं असं काय भांडवल लागत नाही किंवा मॅन्युफॅक्चरिंग सारखा एखादा खूप मोठा प्लांट टाकावा लागतो MIDC, असं काही नाहीये यांचं. एखादी बिल्डिंग पकडली, 5-6 फ्लॅट पकडले, त्या फ्लॅटमध्ये टेबल खुर्च्या टाकल्या, लोकांना बसवलं, मॅनेजर केला, काही टीम तयार केली, प्रत्येक टीमला काम अलॉट केलं. सकाळी दुपारी आढावा घेतला, संध्याकाळी काम पूर्ण झालं का बघितलं, एका आठवड्यात त्यांचं काम करून घेतलं, झाली कंपनी तयार. करोडोची कंपनी एवढ्याशा फ्लॅटमध्ये, 5 मजली बिल्डिंगमध्ये करोडोंची कंपनी बसते, करोडोंची कंपनी लिटरली. त्यामुळे हे आहे IT आणि सॉफ्टवेअरचं सेक्टर, ज्याला ग्रोथ होती, ग्रोथ आहे, ग्रोथ राहणार. पण मार्केटच्या तात्कालीन कारणांमुळे हे जरासं वरखाली होईल, तेवढं मात्र तुम्हाला ऍडजस्ट करावंच लागणार. ते तर आपलं स्किल आहे, बाकी काहीच नाही आहे. याच्यामध्ये बघायला गेला तर इन्फोसिस आहे. दिस इज अ टेक जायंट. सुधा मूर्तींची जबरदस्त कंपनी. HCL टेक सॉफ्टवेअर पण आहे, हार्डवेअरमध्ये पण आहे. कोफोर्ज मल्टीनॅशनल, त्याच्यानंतर झंस्कार टेक्नॉलॉजीज आहे. तुमचा टेक महिंद्रा कंपनी आहे, भयानक. विप्रो ज्याने लोकांना पैशाचा पाऊस पाडून दिला, लिटरली अशी कंपनी. एम्पॅसिस जी अजूनही चांगली आहे. पर्सिस्टंट मराठी माणसाची कंपनी. KPIT टेक. माझे पहिले जे काही 2-3 डबल आहेत ते माझे या KPIT टेकवरच झाले होते. याच्यानंतर पुढे बघायला गेलात तर सायंट आहे, न्यूजन सॉफ्टवेअर आहे, हेक्झावेअर टेक्नॉलॉजीज कंपनीज, 2 कंपनीज काम करणाऱ्या, L&T सर्व्हिसेस आहे. त्याच्यानंतर बऱ्याचशा कंपन्या आहेत ज्या सॉफ्टवेअर तयार करतात, बँकिंगसाठी, फायनान्ससाठी सॉफ्टवेअर तयार करतात. काही जण डिफेन्ससाठी सॉफ्टवेअर तयार करतात. सॉफ्टवेअर बऱ्याच ठिकाणी वापरता येतं. हे ती ग्रेव्ही आहे ज्याच्यात तुम्ही पनीर टाकलात ती पनीरची ग्रेव्ही बनते, हे बटाटा टाकलात तर ती आलू सब्जी बनते. असं आहे हा सॉफ्टवेअर सेक्टर. ह्याच्यात तुम्ही जेवढं जाणाल तेवढं कमी आहे. आणि आता AI सेक्टर आल्यापासून हे भयानक ट्रिगर आणि बूम झाले. सँगसॉफ्ट आहे इथे, न्यूक्लियस सॉफ्टवेअर आहे, इन्फोबिन्स आहेत, रॅमको सिस्टीम, भयानक कंपनी आहेत. पहिली कंपनी आपण बघतो इन्फोसिस. इन्फोसिस नॉलेज इन्स्टिट्यूट, सुधा मूर्तींसारख्या एका जबरदस्त व्हिजनरी पर्सनॅलिटीने तयार केलेली कंपनी म्हणजे इन्फोसिस. खूप 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 छोट्या कंपनीतून ही बरीच भयानक टेक जायंट झाली आहे. दिस इज अ जायंट, बाकी काही सांगताच येत नाही. इन्फोसिस, TCS आर द जायंट्स. सध्या AI मध्ये पण काम करतंय इन्फोसिस. इन्फोसिसला बघायला गेलं तर लीड द इंडस्ट्री विथ द फास्टेस्ट ग्रोईंग CAGR आहे याचा. ह्या ब्रँडमधला ब्रँड व्हॅल्यू 18% ओव्हर 5 years. दॅट इज मच ग्रेटर. एखादी कंपनी वाढणं किंवा एखाद्या कंपनीने स्वतःच्या व्हॅल्यू क्रिएट करणं हे एका वर्षाला 7 ते 8% जनरली होतात. जनरली 3 वर्षाचा ॲव्हरेज सांगतोय मी, आणि ह्याने 5 वर्ष 18% ग्रोथ दिली आहे. दॅट इज फॅब्युलस, एक्सेलंट. याच्यात अजून काय म्हणावं. माझ्या काही रिलेटिव्हचे ना
SIP चालू होतं या स्टॉकमध्ये, इन्फोसिसमध्ये. 11 ते 17 या कालावधीमध्ये त्यांनी वर्षभर म्हणजे प्रत्येक पगारात 4 शेअर घ्यायचे. असं करून करून एवढे शेअर घेतलेले की 1 BHKची ऐपत असलेल्या लोकांनी 3 BHK पुण्यात घेतलेत फक्त इन्फोसिसच्या जोरावर, पगाराच्या ना इन्फोसिस या स्टॉकच्या जीवावरती. ह्याच्याबद्दल काय बोलूच नाही, पण सध्या बोलावं लागतंय कारण 6 महिन्यामध्ये हा खाली जाऊन वर जाऊन म्हणजे खूपच विचित्र आलाय. हा 2000ला टच करणारा स्टॉक माझ्या स्वतःकडे 1700-1600च्या दरम्यानचा होता. हा इतका पडला की शेवटी मला इथे लॉस बुक करावा लागला 1500च्या आसपास. हा 1426ला आलाय. आता परत बाईंग करावी का हा प्रश्न पहिल्यांदा येतो. इन्फोसिस बघायला गेला तर मार्केट कॅप ट्रिलियनमध्ये आहे, 5 ट्रिलियन. दॅट इज टू मच, भयानक आहे. पी रेशो 21 आहे, जो की खरंच खूप चांगला आहे. 15 ते 20 पी रेशोला आपण एक्सलंट म्हणतो. डिव्हिडंड सुद्धा 3% हा देतो. इयरची रेंज 1300 ते 2000 आहे याची. सध्या बघायला गेलात तर इन्फोसिसचं फ्युचर अॅन्युअली याचा इयर ऑन इयर रेव्हेन्यू 3% फक्त येतो. रेव्हेन्यू येतोय, पैसे येतोय, पण तो नेट इन्कम नाहीये. नेट इन्कम याचा मायनसमध्ये, जे की खरंच खूप वाईट आहे. याच्या फ्युचरवरती प्रश्नचिन्ह दाखवतो. नेट प्रॉफिटचं मार्जिन सुद्धा कमी झालंय. त्यामुळे हा सध्या तरी असाच राहील तडफडताना असं दिसतंय. बघितला तर शॉर्ट टर्म मध्ये इन्व्हेस्टमेंट कॅश याची 30% वाढली आहे. दॅट इज रिअली ग्रेट. टोटल अशीट्स याचे 5% वाढले, खरंच चांगलं आहे. लायबिलिटी 4.16% वाढणं हे एक्सपेक्टेड आहे यासारख्या कंपनीमध्ये. TCS अजून एक जायंट. हा TCS 3035ला आलाय, जो की सहज 4000ला जाण्याच्या लेवलचा स्टॉक होता. 5000वरून हा खाली आलेला स्टॉक आहे. TCSचा पी रेशो 22 आहे. बऱ्यापैकी सॉफ्टवेअरचे जे काय स्टॉक पडून आहे त्यांचा पी रेशो 22-30च्या दरम्यानच आहे. सेक्टरचा पीच 22 ते 30 हाच आहे. मार्केट कॅप 10 ट्रिलियन आहे, लिटरली डबल दॅन इन्फोसिस. व्हॉट इन्फोसिस हॅड. इयरची रेंज 2999 पासून 4500 आहे. हे सांगतोय मी तुम्हाला. हा 5000कडे जाणारा स्टॉक आहे, जो की आता खाली आलाय म्हणून घेताय तर तो अजूनही थोडासा खाली जाऊ शकतो. पण लिटरली ज्या लेवलला तो मिळतोय ना, एवढा स्वस्त, दॅट इज रिअली एक्सलंट अँड फॅब्युलस. बघायला गेलात तर रेव्हेन्यू याचा वाढलाय, नो डाऊट. ऑपरेटिंग एक्सपेन्सेस चक्क कमी केलेत, चांगली गोष्ट आहे. नेट इन्कम पण याचा 5% वाढलाय, खरंच चांगली गोष्ट आहे. म्हणजे इन्फोसिसपेक्षा TCSचा नेट इन्कम वाढलाय, ही चांगली गोष्ट आहे. नेट प्रॉफिट मार्जिन तसंच आहे, 0%च्या आसपास. बॅलन्स शीट बघायला गेलात तर इन्व्हेस्टमेंट याची कमी झाली आहे का काय माहिती. टोटल अशीट्स 9%ने वाढलेत आणि लायबिलिटी चक्क 15%. म्हणजे इन्कम वाढूनच्या वाढून लायबिलिटीज वाढल्यामुळे ही कंपनी स्लो झाली आहे. लायबिलिटीज म्हणजे काय, जी देणी असतात ती वाढणं, हे काय खूप चांगलं लक्षण नाहीये TCS सारख्या कंपनीसाठी. TCS आहे ना, म्हणजे भारतातल्या युथची पहिली नोकरी TCS मध्ये असते. TCS सगळ्यांना घडवतं, इथून घडून लोक अजून पगार मिळवायला दुसरीकडे जातात. दॅट्स इज द TCS युथ प्रोग्राम. TCS AI मध्ये, सगळेजण AI मध्ये आले, पण याने मात्र AIचं इनोव्हेशन सेंटर टाकलंय, ते पण सिंगापूरमध्ये. खरंच चांगली गोष्ट आहे ही. ह्युमन सेंट्रिक AI ही वेगळी गोष्ट आहे आणि डाटा सेंट्रिक AI ही वेगळी गोष्ट आहे. कसं असतं, AI मध्ये सुद्धा आहेत ना 2 AI आहेत. एक आहे ज्याच्यामध्ये ऑलरेडी डाटा असतो, तो डाटा तो मॅनिप्युलेट करत असतो, त्या डाटावरून काहीतरी नवीन तयार करतो. दॅट इज AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे ना. आपण काही प्रकार बघायला गेला तर एक प्रकारचा AI जो की खरंच सिंपल AI आहे, जो डाटा पॅटर्नवरती अवेलेबल असतो. म्हणजे काय, डाटा जो अवेलेबल आहे त्याच्यावरती तो मॅनिप्युलेशन करतो, मॅनेजमेंट करतो आणि काहीतरी नवीन फाइंड आउट करतो. आणि हे AI आहे ते ह्युमन सेंट्रिक आहेत, वर्किंग विथ अस, वर्किंग फॉर अस सारखे AI. खूप भारी गोष्ट आहे की TCS असं काहीतरी करतं. हे जरा अवघड, क्लिष्ट आणि कॉम्प्लिकेटेड असतं, पण हे खरंच खूप कामाचं आहे, खरंच. पुढे बघायला गेला तर हे विप्रोने भयानक पैसा एकेकाळी छापून दिला होता. कधीही घ्या, वरच जाणारा स्टॉक अशी विप्रोची ओळख होती. जरा खाली पडला की लोक याला घ्यायची, चढला की लोक याच्यावरती प्रॉफिट बुक करायचे, स्विंग करायचे. काही लोकांनी विप्रोच्या स्विंगवरती पैसे बनवलेत. नोकरीतून कमवले नसतील एवढे पैसे आणि विप्रोच्या स्विंग मधून छापलेत लिटरली लोकांनी. पण गेले 6 महिने याला काही वर जाता आलं नाही. हा 300 वरून 350 कडे जाणारा स्टॉक 300 वरून जो खाली पडलाय, तो याने काय 260ची लेवल मोडलेली नाहीये. हा विप्रो बघायला गेलात तर याची इयरची रेंज 228 ते 325 पर्यंतची आहे. मार्केट कॅप 2 ट्रिलियन आहे, लक्षात ठेवा. दिस इज अ ट्रिलियन, रिअली ग्रेट. पी रेशो खरंच खूप कमी आलाय, 15 ते 20 म्हणजे खरंच नाईस पी रेशो. डिव्हिडंड याने चक्क 3.94% डिव्हिडंड दिलाय, खरंच चांगला आहे. बाकीच्या सगळ्या एक्सपेक्टमध्ये चांगला आहे, पण पुढे दाखवतो याचे प्रॉब्लेम सध्या काय चालू आहेत या सॉफ्टवेअर कंपन्यांचे. यांचं इन्कम स्टेटमेंट बघितलं तर रेव्हेन्यू वाढतोय यांचा, ऑपरेटिंग एक्सपेन्सेस चक्क कमी केलाय यांनी. एवढं रिसर्च चाललाय, एवढी महागाई वाढते तरी ऑपरेटिंग एक्सपेन्सेस कमी केलाय. हा, याच गोष्टीसाठी तर ते एम्प्लॉयमेंट कपात वगैरे नाही का करत असतात, कधी एवढ्या लोकांना काढून टाकलं, काय केलं, ह्याच गोष्टीने ऑपरेटिंग एक्सपेन्सेस ते कमी करतायत.
नेट इन्कम 10% वाढलाय, खरंच चांगलं, खूप चांगलं TCS इन्फोसिसपेक्षा. नेट प्रॉफिटचं मार्जिन वाढलंय, हे सुद्धा लिटरली वाखाणण्याजोगं काम आहे. बॅलन्स शीट यांचं खरंच खूप चांगलं आहे बाकीच्या स्टॉकपेक्षा. एक वाईट गोष्ट आहे की लायबिलिटीज हे 6% वाढले, पण ती वाईट म्हणता येणार नाही. 9% अशीट्स वाढताना 6% लायबिलिटी वाढते, दॅट इज नॉट सो बॅड. शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट बघायला गेला तर 18%ची इन्व्हेस्टमेंट वाढली आहे. खरंच बाकीच्यांच्या कम्पॅरिझनमध्ये विप्रो चांगलं काम करतंय, किमान आत्ताच्या सिच्युएशनला तरी. विप्रो फ्रॉम कॉम्प्लेक्सिटी टू क्लॅरिटी, खरंच भारी गोष्ट आहे विप्रोची. सुरुवातीला ऑइलसाठी आलेली कंपनी, त्यानंतर प्रत्येक गोष्टीत घुसली. कॉल सेंटरसाठी खूप फेमस होते, कारण पुण्यात विप्रोचे कॉल सेंटर बरेच चालू होते. माझ्या गावातली बरीच जण या विप्रोत कामाला होती. HCL टेक्नॉलॉजीज, नॉट ओनली सॉफ्टवेअर बट ऑल्सो इन हार्डवेअर. HCL टेक्नॉलॉजीज निफ्टीमधला स्टॉक हा 6 मंथमध्ये बघायला गेलात तर याची पण अवस्था खूप वाईट आहे. 1700 वरून 2000कडे जाता जाता ते खाली पडली होती. 1400 लिटरली मी पण हा साधारण 1400 1450च्या आसपासच घेतला होता. याच्यानंतर एक स्विंग मारली, मी बुक केला प्रॉफिट 1550च्या बाहेर, पण याच्यानंतर पुन्हा मी आलो नव्हतो. आता इन्व्हेस्टमेंटला मिळाला तर मी पुन्हा एकदा बघतोय. मार्केट कॅप 4 ट्रिलियन आहे, लक्षात ठेवा. बघताय ना, 4 ट्रिलियन. सगळ्यात मोठी आहे TCS, 10 ट्रिलियनची कंपनी. त्याच्यानंतर 3-4 ट्रिलियनमध्येच बाकीच्या सगळ्या कंपन्या आहेत मोठ्या मोठ्या. P रेशो 23, ग्रेट, अजिबात वाईट नाही. डिव्हिडंड सुद्धा 3.7% देतो, दॅट इज रिअली ग्रेट. सॉफ्टवेअरची प्रायव्हेट कंपनी पण डिव्हिडंड देतोय. मार्केट कॅप 4 ट्रिलियन. इयरची रेंज 1300 ते लिटरली 2000 पर्यंत, पण 2000 क्रॉस यायला करता आलेलं नाहीये. इन्कम स्टेटमेंट बघितलं तर रेव्हेन्यू वाढतोय, खरंच खूप चांगली गोष्ट आहे. ऑपरेटिंग एक्सपेन्सेस याने सुद्धा कमी केले, ते तर करणारच आहात तुम्ही स्वतःला वाचवायला. इन्कम वाढतोय, नेट प्रॉफिट मार्जिन वाढतंय, खरंच चांगलं. विप्रो, HCL टेक दोन्ही पण. त्याच्यानंतर बॅलन्स शीट बघायला गेला तर इन्व्हेस्टमेंट पण आली आहे, टोटल अशीट्स पण वाढत आहे, टोटल लायबिलिटी 11% वाढलंय. हे जरा प्रश्नातीत आहे. याच्यापेक्षा मग विप्रो बॅलन्स शीटमध्ये तरी बरा वाटतोय. HCL टेक, AI दॅट डिलिव्हर्स ROI. HCL टेक अँड ओपन AI दोघांनी कोलॅबरेट केलंय, चांगली गोष्ट आहे. ओपन AI सारख्याशी HCL टेक कोलॅबरेट करतोय म्हणजे दॅट इज रिअली फॅब्युलस थिंग. टेक महिंद्रा, टेक जायंट, अजून एक इंडियन टेक जायंट. P रेशो 29चा याचा चालू आहे, चांगली गोष्ट आहे. हे सगळे 22-30च्या दरम्यानच आहेत. मार्केट कॅप याचा 1.5 ट्रिलियनचा आहे. डिव्हिडंड सुद्धा 3% देतो. ह्यांचं अख्खं सेक्टरच 3%चं डिव्हिडंड जनरली देतो. जनरली म्हणतोय मी. 6 महिन्यात हा पडला, चढला, परत पडला, असं त्याचा कार्यक्रम चालू आहे. याचा डीप 1300 पर्यंतचा होता. हा 1700-1800 ते 2000कडेच जाणारा स्टॉक आहे. मला लिटरली आठवतं, मी कितीतरी वेळा टेक महिंद्राचा 1600चा टेक महिंद्राचा कॉल मारलाय, 1700चा कॉल मारलाय, बऱ्याच वेळेला मला आठवतं. आणि चक्क आज मला 1500चा पुट घ्यावा लागतो, याचं मला दुःख पण जाणवतं. दुःख एवढ्यासाठीच, म्हणजे आपण काय ट्रेडर आहोत, मिळेल तिथे कॉल मारायचं, मिळेल तिथे पुट मारायचं. पण ना, शेवटी भारताचा एक फेस व्हॅल्यू आहे. जगात जे काम करतात भारताचं, हे फेस आहे भारताचं. ह्यांनी पुटला जाऊ नये, यांनी कॉलला जावं. यांचं कॉल मारताना पैसे तर मिळवतोच आम्ही, आनंद जास्त मिळवतो, कारण शेवटी ना ते देशाविषयी कुठेतरी आहेच. टेक महिंद्रा पुढे बघा, इन्कम स्टेटमेंट त्याचं रेव्हेन्यू वाढलाय, खूपच कमी, 1% वाढलाय, 2%. ऑपरेटिंग एक्सपेन्सेस याने सुद्धा कमी केले आहेत. नेट इन्कम 80% वाढवलंय याने, काय तिकडं आहे. नेट प्रॉफिट मार्जिन 77% इयर ऑन इयर चेंजवर चाललाय. काहीतरी नवीन सेक्टर ओपन केलं असणार आणि ते बॅलन्स शीटमध्ये इन्क्लूड केलं असणार. इन्कम स्टेटमेंटमध्ये बॅलन्स शीट बघाल तर सगळंच ग्रीन आहे याचं. टोटल लायबिलिटीज आणि टोटल ॲसेट्स दोन्ही पण 2-2% वाढले त्याचे, दॅट इज रिअली ग्रेट थिंग. टेक महिंद्रा, टेक रेकग्नाइज इन द FTSE4 गुड इंडेक्स सिरीज फॉर द 9th कन्सिक्युटिव्ह इयर्स. 9 वर्ष एका इंडेक्समध्ये येतोय ग्रुप, चांगली गोष्ट आहे. AI मध्ये आहे, बिझनेस प्रोसेस सर्व्हिसेसमध्ये आहे. टेक महिंद्रा आहे ना, B2B मध्ये पण छान काम करतो आणि हा बऱ्यापैकी आहे ना, म्हणजे तुमचं टेक सोल्युशन्स आहेत कंपन्यांनी, ह्याच्यामध्ये टेक महिंद्रा खूप छान काम करतो. अर्थात इन्फोसिस सारखं त्याचं काम आहे. एम्फॅसिस अशी कंपनी जी गेले 6 महिने ग्रीनमध्ये आहे. सॉफ्टवेअरमध्ये अशा कंपन्या खूप कमी आहेत, कारण मागे अमेरिकन इश्यूजमुळे आहेत ना, यांचं जिथे एक्सपोर्ट होतं ते एक्सपोर्ट म्हणजे मेन यांचा हबच गणला होता, त्यामुळे बऱ्यापैकी यांना इम्पॅक्ट होता. पण एम्फॅसिसने असा इम्फॅसिसच पाडून घेतला नाही. हा 2600चा स्टॉक आहे. हा 2600 वरून खूप वेळा 2200, 2400 आला, परत 2500, 2600 गेला, आता सध्या तरी 2600लाच आहे. P रेशो 29, दॅट इज ग्रेट. डिव्हिडंड यील्ड 2.25%, 2%पर्यंतची. मार्केट कॅप 3 डिजिट बिलियनमध्ये आहे. त्या पद्धतीने बारकी कंपन्या ज्या ट्रिलियनच्या कंपन्या आहेत ना, एवढ्या मोठ्या कंपन्या अशा फिरवणं होत नाही. म्हणजे मोठा 10 चाकी ट्रक आहे, त्याने असं कुठून पण काढणं असं होत नाही. पण छोट्या गाड्या मात्र कुठूनही निघतात ना. बिलियनवाल्या कंपन्या खरंच निघतात, पण ट्रिलियनवाल्यांना जराशी अडचण झाली आहे. पुढे पण तुम्ही बिलियनवाल्या कंपन्यांना ग्रीनमध्येच बघाल. एम्पॅसिस बघायला गेला तर याचं इन्कम स्टेटमेंट कम्प्लीटच ग्रीन आहे. रेव्हेन्यू पण वाढलाय, नेट इन्कम, नेट प्रॉफिट मार्जिन पण वाढलाय. हां, ऑपरेटिंग एक्सपेन्स पण बराच वाढलाय, 11% वाढलाय, की जरासं प्रश्नचिन्ह आहे, पण ठीक आहे.
शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट कमी झाली आहे, पण टोटल असेट्स वाढलेत बाबा, एक तरी चांगली गोष्ट आहे. एम्पॅसिस खरंच चांगला वाटतो. एम्पॅसिस विथ AWS पार्टनर अवॉर्ड भेटलाय भाऊंना. विनर आहे द न्यू एरा एम्पॅसिस AI. प्रत्येक जण AI मध्ये घुसलंच आहे, प्रत्येकाचं AI मध्ये काम चालू आहे, त्याला इग्नोर करून पुढे जाऊ शकतच नाही तुम्ही. कोफोर्ज 1621चा स्टॉक आहे, 6 महिने कंटिन्यू ग्रीनमध्ये आहे. हा 1400 पर्यंत खाली आला होता आणि वरती तो 2000ला टच करायला पण गेला होता. इयरची रेंज बघा ना याची 1158 ते लिटरली 2000 पर्यंतची आहे. पी रेशो 54, मोठा एक्सपेन्सिव्ह पी रेशो आहे, मोठा पी रेशो याचा. डिव्हिडंड 1% याचं. कोफोर्ज मल्टीनॅशनल कंपनी, भारतात येऊन वाढणारी कंपनी. रेव्हेन्यू बघितला 31% वाढलाय, खूप चांगला आहे. ऑपरेटिंग एक्सपेन्सेस 44% वाढलाय, दॅट इज ह्यूज. एवढा ऑपरेटिंग एक्सपेन्सेस असेल तर काय कंपनी रन करते काय माहिती. पण लिटरली बघा ना 44% म्हणजे 100 रुपयाला जी कंपनी चालायची आता ती 144 रुपयानं चालते. नेट इन्कम थोडासा वाढलाय. नेट प्रॉफिट मार्जिन 23% खाली आलंय. म्हणजे प्रॉफिटचं मार्जिन नेट जे असतं ते निव्वळ प्रॉफिटचं मार्जिन हे 23% खाली आलंय. हे काय खूप चांगली गोष्ट आहे असं नाहीये. कॅश इन्व्हेस्टमेंट 206% वाढले. टोटल असेट 104% वाढले. म्हणजे मला वाटतं ना ही कंपनी काहीतरी नवीन गोष्ट तयार करण्याच्या फेजमध्ये आहे, जे की एवढे चेंजेस इयर ऑन इयर होत आहेत. चांगलं लक्षण आहे. थोडेफार स्टॉक याचे असावे, भरपूर मोकार असावे असं मला वाटत नाही. कोफोर्ज द 7th लार्जेस्ट इंडियन IT सर्व्हिसेस फर्म. ओके 7th आहे तरी पण चांगली चालली आहे. फर्स्ट आणि सेकंडचा कार्यक्रम गणलाय. इंजिनिअरिंग इंटेलिजन्स ॲट स्केल, डिस्कवर AI @कोफोर्ज. LTI माइंडट्री खरंच चांगला स्टॉक आहे. हा माझ्याकडे एकच स्टॉक होता, नंतर मी कधी विकला मला माहित नाही, परत मी घेतलाच नाही. हा असला पाहिजे. 6 महिने याचा कार्यक्रम गणलाच आहे. पी रेशो सुद्धा याचा डॅश आलाय. मार्केट कॅप 1 ट्रिलियनचा आहे. मोठी कंपनी आहे, जायंट आहे ही. याचा इन्कम स्टेटमेंट बघाल तर रेव्हेन्यू वाढलाय 7%. ऑपरेटिंग एक्सपेन्सेस पण वाढलाय. ज्यांचे ऑपरेटिंग एक्सपेन्सेस वाढले आहेत त्या सगळ्यांवरती छोटंसं प्रश्नचिन्ह छोटंसं येतं की तुझं काय चाललंय. जर का नवीन डेव्हलपमेंट करतायत आणि शॉर्ट टर्मचा कॅश याच्यामध्ये वाढली आहे इन्व्हेस्टमेंटचे आणि टोटल असेट्स पण वाढले आहेत ऑपरेटिंग एक्सपेन्सेस वाढताना, तर ते चांगली गोष्ट आहे. ऑपरेटिंग एक्सपेन्सेस म्हणजे काय, खर्चाच्या गोष्टी वाढतायत तर तुझ्या असेट्स पण वाढल्या पाहिजेत असलेल्या गोष्टी. नेट इन्कम याचं थोडंसं वाढलंय. बॅलन्स शीट बघायला गेलात तर 11% वाढलाय. टोटल असेट्स 11% वाढलेत. बघा बोललो की नाही टोटल असेट्स वाढले पाहिजेत. टोटल लायबिलिटीज फक्त 5% वाढले, त्यामुळे ठीक आहे. आय जस्ट अ बिग थम फॉर दिस कंपनी. ज्या लेवलला ती मिळते आहे ना, खूप महाग कंपनी एवढ्या स्वस्तात मिळते. LTI माइंडट्री रेकॉग्नाइज ॲज अ मार्केट लीडर इन HFS हॉरिझन्स. ओके मार्केट लीडरला रेकॉग्नाइज केलं जातं, चांगली गोष्ट आहे. परसिस्टंट मराठी माणसाची कंपनी. परसिस्टंट बाकीच्या कंपन्या आहेत ना ह्या 25 ऑगस्टला मोठ्या सुट्ट्या देतात, गणपतला सुट्टी नसते यांच्यात. परसिस्टंट बाकी गेलं तेल लावत, गणपतला सुट्टी मिळणार, दहीहंडी सुट्टी, काय पाहिजे तुम्हाला, एकादशी सुट्टी, जस्ट जोकिंग. पण परसिस्टंटला हे होतं, आपल्या मराठी माणसाची कंपनी आहे आणि मराठीपणाने जपून ठेवलाय, त्यामुळे ना एक तो कॉलर ताट म्हणून मी याचा एखादा शेअर घेतोच. परसिस्टंट आहे ना माझ्या अंदाजानुसार, म्हणजे ज्यापासून मी मार्केट बघतोय याला मी स्टेबल शेअर म्हणतो. मार्केट पडताना जास्त पडत नाही, चढताना पण खूप चढत नाही, पण सध्या 6 महिने ना याची पण वाताहात लागली आहे पूर्णपणे. हा जो खाली गेला होता लिटरली 4,500 शेअर गेलेला, हा 6-7 हजाराच्या लेवलचा शेअर आहे. याची इयरची रेंज बघा ना 4,100 ते 6,700. हा 6,000च्या लेवलचा शेअर आहे. 6,000 म्हणजे पण आपल्याला स्वस्त म्हणायचं. चक्क 5,200 बघायला मिळत आहेत. पी रेशो 50 आहे, जरासं एक्सपेन्सिव्ह आहे. 3 डिजिट बिलियनमध्ये 814 बिलियनची कंपनी आहे ही. ह्याचं इन्कम स्टेटमेंट बघाल तर याच्या सगळ्याच गोष्टी वाढल्यात. रेव्हेन्यू पासून तुमचं नेट इन्कम, नेट प्रॉफिट, जी की चांगली गोष्ट आहे. बॅलन्स शीट बघायला गेलात तर इन्व्हेस्टमेंट वाढली आहे याची. टोटल असेट 17% वाढले. परसिस्टंटवर बिग थम. जर का अजून छान पी रेशोला मिळतोय, जरा 10% कमी, I would definitely buy this company on that levels. Reimagining the world. वर्ल्डला इमॅजिन करून रिइमॅजिन करतोय. हे अजून 1-2 कंपन्या करतात. हे एक वेगळं काम आहे. म्हणजे ना डाटाबेस स्वतःचा तयार करतात ते वर्ल्डमध्ये लागणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा, आणि तो डाटाबेसच्या वापरावरती ते AI यूज करतात. खूप भारी टेक्नॉलॉजी असं नाहीये, पण ही कामाची टेक्नॉलॉजी आहे. याच्यानंतर काय VR परसिस्टंट. अरे परसिस्टंट आहेच म्हणून तर परसिस्टंट आहे. ओरॅकल फायनान्शियल सर्व्हिस सॉफ्टवेअर लिमिटेड. काही सॉफ्टवेअर्स आहेत जे फायनान्शियल गोष्टींना, बँकिंगना, NBFCsना स्वतः सॉफ्टवेअर प्रोव्हाइड करतात. यातलंच ओरॅकल एक आहे. ओरॅकलने पाय खूप मोठे दिवे लावले नाहीत. 6 महिन्यात तो पण खालीवर असाच पळतोच आहे. पी रेशो 31. ग्रेट. डिव्हिडंड 3%. ॲब्सोल्युटली ग्रेट. मार्केट कॅपिटल 3 डिजिट 744 बिलियन. खरंच चांगलं आहे. 7,000 ते 13,000 लेवलचा आहे. लिटरली बघा 13,000चा स्टॉक तुम्हाला 8,500ला बघायला मिळतोय. ग्रेट. त्यात 31चा पी रेशो आहे. जर अजून चांगल्या रेटला मिळत असेल तर एखादा दुसरा शेअर घ्यावाच. काय आहे इन्कम स्टेटमेंट तर रेव्हेन्यू वाढलाय, चांगली गोष्ट आहे. ऑपरेटिंग एक्सपेन्सेस याने स्वतःचं कमी केलेत. नेट इन्कम वाढलाय.
नेट प्रॉफिट मार्जिन जरासं चांगलं असतं तर हा शेअर काय ते सर्व गुण संपन्न बनला असता. बॅलन्स शीट बघायला गेला तर 7% अप आहे कॅश. ओके, टोटल अशीट 2% वाढले, टोटल लायबिलिटीज कमी केल्या त्याने. क्या बात आहे, थोडाफार घ्यावा लागतो याला. ओरॅकल फायनान्शियल सर्व्हिसेस, ओपन रिअल टाइम इंटेलिजन्स, हा फायनान्शियल गोष्टी, तुमचे फायनान्शियल बॅलन्स शीट बाकीच्या गोष्टी ज्या आहेत ना त्या अनालिसिस करून ह्याच्यावरचं सोल्युशन्स किंवा ह्याच्यावरच्या अवेअरनेस किंवा तुम्हाला जे नोटिफिकेशन्स असतात ना ह्याच्यावरती काम करतो. चांगली गोष्ट आहे. फायनान्स म्हणजे काय, डाटा असतो. डाटावरती काम करून जे AI काम करतात दॅट इज जनरल AI. हे आजकाल येणारच आहेत, सळसळून येणार आहेत. बँकिंग सेक्टरमध्ये, तुमच्या इन्शुरन्स सेक्टर्समध्ये, या सेक्टरमधले जे AI आहेत ना हे तर फोफावणारच आहेत. जे ह्युमन सेंट्रिक AI ज्या कंपनी करतायत ना किंवा ज्यांचं R&D चालू आहे त्या कंपन्यांचं R&D जर काय झालं तर त्या कंपन्या बूम आहेत. हे तर बूम होणारच आहे, ह्यांना नाही म्हणत नाहीये मी. पुढे बघा, KPIT टेक, ज्या कंपनीवरती मी 2 डिजिटपासून 3 डिजिट केलं, 3 डिजिटमध्ये मोकार वेळा ट्रेडिंग केलं, हे आहे KPIT टेक. असाच टाइमपासला घेतला होता छोटासा स्टॉक म्हणून एकेकाळी. तो वाढला एवढा की त्याने मला लिटरली 70-80% प्रॉफिट दिलं. नंतर मी भरपूर पैसे टाकले, भरपूर पैसे कमवले सुद्धा. वाईट वाटतं त्याची अवस्था बघून की तो वर जाऊन खाली जातोय. गेले 6 महिने स्वतःला ग्रीन पण ठेवता आलं नाही. 1300-1400 पर्यंत जाऊन परत तो 1100ला टच करतोय. पी रेशो 41 म्हणजे जरासं जास्तच आहे. मार्केट कॅप 3 डिजिटचा बिलियन आहे. इयर रेंज 1000 ते 1900 याची. हा 2000च्या लेव्हलला जाणारा स्टॉक होता. ॲन्युअली इन्कम स्टेटमेंट बघितला तर रेव्हेन्यू वाढला याचा, ऑपरेटिंग एक्सपेन्सेस सुद्धा वाढले त्याचे, नेट प्रॉफिटचं मार्जिन, सगळ्याच गोष्टी वाढल्या त्याच्या. नेट इन्कम 41% वाढले. ग्रेट ग्रेट. KPITचं बॅलन्स शीट सुद्धा खूपच ग्रीन आहे हो. लायबिलिटीज 5% वाढलेत पण अशीट्स 20% वाढलेत. कॅश शॉर्ट टर्ममध्ये 83%. बिग थंब फॉर दिस कंपनी. ग्रेट ग्रेट. KPIT शेपिंग द फ्युचर ऑफ मोबिलिटी. क्या बात आहे. ह्याने कोणाबरोबर तरी टाईप केलंय. हा हे बघा, JSW मोटर्स याने टाईप केलंय आणि हा करतोय कार्यक्रम याचा याच्याबरोबर. दॅट इज रिअली ग्रेट. हे असं करणं अपेक्षित आहे एखाद्या कंपनीने. खूप चांगलं. झंस्कार टेक्नॉलॉजीज मला बऱ्याच वेळा डिमांड झालेला सर याला अनालिसिस करा बघा असा स्टॉक. हा 802ला गेले 6 महिने हा डाऊनच आहे. हा एवढा पडला होता की 700च्या खाली गेला होता लिटरली. हा 1000ला जाणारा स्टॉक आहे बरं का. जबरदस्त स्टॉक आहे. ही कंपनी आणि याच्या बाकीच्या गोष्टी लिटरली जबरदस्त आहेत. झंस्कार टेक्नॉलॉजीचा आत्ताच जर का इन्कम स्टेटमेंट बघितलं तर याच्यामध्ये रेव्हेन्यू याचा 7% वाढलाय पण नेट प्रॉफिट मार्जिन कमी आलाय. नेटच्या गोष्टी जर का कमी असतील आणि फक्त रेव्हेन्यू वाढतोय तर फक्त आकडे वाढतायत रेट कमी केल्यामुळे, असं जनरली होतं. बॅलन्स शीट बघितला तर 85%चं इन्व्हेस्टमेंट वाढलंय. टोटल अशीट 11% वाढलंय. लायबिलिटीज फक्त 1%. चांगली गोष्ट आहे. ठीक आहे, याला पुढे जायला स्कोप आहे झंस्कारला. झंस्कार चांगली कंपनी आहे बरं का, नाही असं नाहीये. स्ट्रॉंग परफॉर्मन्स इन 2025 UK अँड आयर्लंड. IT सोर्सिंग स्टडी. ओके ग्रेट. स्टेबल कॉइन्स आर ट्रेंडिंग. व्हॉट्स नेक्स्ट इन पेमेंट. झंस्कार हे कॉइन्समध्ये काम करतं, पेमेंटमध्ये काम करतं, जे की सध्याची गरज आहे. बऱ्याचशा इनस्टेबल कंट्रीज आहेत ज्यांना ह्या गोष्टींची खरंच गरज आहे. जर का असं काहीतरी डील झंस्कारने केली, झंस्कार वर गेला म्हणून समजा, ही एक इनोव्हेटिव्ह गोष्ट आहे. त्यामुळे झंस्कारला बिग थंब. इन्व्हेस्टमेंटला थोडाफार तरी तुमच्याकडे असावाच. हेक्झावेअर टेक्नॉलॉजीज कंपनी टू कंपनी काम करते. 1725ला सध्या चालू आहे. हा 1000ला टच करणारा स्टॉक आहे. 500 ते 1000 ह्याची इयरची रेंज आहे. मार्केट कॅपिटल 3 डिजिटच्या बिलियनमध्ये आहे. पी रेशो 33. दॅट इज रिअली ग्रेट. हेक्झावेअरचं इन्कम स्टेटमेंट बघाल तर रेव्हेन्यू याचे वाढले आहेत. ऑपरेटिंग एक्सपेन्सेस पण 17% वाढले, जे की एक्सपेक्टेड आहे. नेट इन्कम 17% वाढले आहेत. बिग थंब फॉर इट. नेट प्रॉफिटचं मार्जिन वाढलं, हे पण खरंच खूप चांगलं आहे. रेट कमी करून रेव्हेन्यू वाढवलेला नाहीये. ॲन्युअली कॅश अँड शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट हे कमी झाले आहेत, जरा प्रश्नचिन्ह आहे हेक्झावेअरमध्ये. टोटल अशीच 24% वाढली. ग्रेट आहे. पण हे काय आहे, 41%च्या लायबिलिटीज वाढल्यात, देणी 41% वाढलेत इयर ऑन इयर. काय चाललंय, हे अपेक्षित नव्हतं. आर्टिफिशियल इंटेलिजन्स लेड ह्युमन इंटेलिजन्स परफेक्टेड. ओके. एम्पॉवर युअर बिझनेस विथ ॲक्सेस टू वर्ल्ड क्लास प्रोडक्ट सर्व्हिसेस अँड सोल्युशन्स. हा बिझनेसला ॲक्सेस देतो, बिझनेसला काम करून देतो. टाटा एलेक्सी 5600ला बघताना माझे डोके काय ते डोळे पांढरे होत आहेत. हा 9-10 हजाराचा स्टॉक आहे बघा. इयर रेंज बघा 4700 ते 9000चा. हा मी 7-7.5 हजाराला एका पोर्टफोलिओत घेतला होता लॉंग टर्मसाठी, जो भयानक निगेटिव्हमध्ये आहे. टाटा एलेक्सी आहे ना, तुमचा टाटाच्या जेवढ्या काही गोष्टी आहेत, एक्झाम्पल टाटाचं EVच्या कार्स आहेत किंवा टाटाचं अजून काही एखादी गोष्ट आहे, त्याच्यामध्ये सॉफ्टवेअर देण्याचं काम हा करतो. टाटा DVR, टाटा एलेक्सी
हा बघा ना 6,000वरून खाली 5 पर्यंत आला, 5.5, 6, 6.25 पर्यंत वरती पण गेला. दोन्ही पण याने कामं केली आहेत. पी रेशो 47 अजून सुद्धा थोडासा एक्सपेन्सिव्ह आहे, थोडासा म्हणतोय मी. डिव्हिडंड 1.5% 1.25% देतोच आहे हा. इन्कम स्टेटमेंट बघायला गेलं तर इन्कममध्ये ह्याचं रेव्हेन्यू वाढलेलं आहे, ग्रेट. ऑपरेटिंग एक्सपेन्सेस 14% वाढलेत, जे की एक्सपेक्टेड आहेत असं होणं. पण इन्कम आणि नेट प्रॉफिटचं मार्जिन कमी झाल्यामुळे हा स्टॉक पडलाय आणि सध्या तरी तो विचित्र आहे. सध्या तरी इयर ऑन इयर चेंज बघता. बॅलन्स शीट बघितलात तर सगळ्या गोष्टी वाढल्यात, चांगली गोष्ट आहे. लायबिलिटीजपेक्षा असेट्स 12% वाढलीत, ग्रेट आहे. तुम्ही ह्याच्या आसपास कुठेतरी पी रेशो कमी आला तर तुम्ही नक्कीच याला घेऊ शकता, विचार करू शकता. हा आहे ना बघा, तुम्हाला बोललो होतो ना, टाटा इलेक्सी अँड इन्फिनिऑन पार्टनर टू ड्राईव्ह ईव्ही इनोव्हेशन. हे बघा, तुमच्या साध्या अलार्म क्लॉकमध्ये पण एक सॉफ्टवेअर असतं. ओके, कुठल्या डिजिटल अलार्म क्लॉकमध्ये, तुमच्या घरातल्या वॉशिंग मशीनमध्ये, अरे एवढंच काय, तुमची घराची चिमणी असते जी असं हात केल्यावरती चालू होते, त्यात पण सॉफ्टवेअर असतं, चिप असते. हे तर टाटाची ईव्ही आहे. ईव्हीत किती सॉफ्टवेअर असतात, चार्जिंग होतंय की नाही, अनालिसिस करणं, ईव्ही रेकॉग्नाइज करणं, पॉवर डिलिव्हर करणं, त्या प्रकारच्या गोष्टी ऍडजस्ट करणं, किती किती गोष्टी आहेत. हे बघा ना, चार्जिंग 60%, व्हर्च्युअलायझेशन, ह्या गोष्टींमध्ये भयानक गरज पडते. टाटाचं हे नाही का तुमचं टाटा फायबर, आता तुम्ही टाटा फायबरनेच हे सगळं ऑनलाईन बघताय सगळं. टाटा AI फर्स्ट डिझाईन ड्रिव्हन आहे, याला स्कोप आहे, नाही असं नाही. हा पडणं खरंच एक्सपेक्टेड नाही, हा चढणं एक्सपेक्टेड आहे, पण कधी आता चढतोय काय माहिती. इंटेलेक्ट डिझाईन एरेना मला वाटतं फायनान्शियल सर्व्हिसेसमध्ये काम करतो आणि चांगला स्टॉक आहे. गेले 6 महिने अप स्वतःला ठेवलं याने. याचं तुम्ही मार्केट कॅप बघितलं तर ट्रिपल डिजिट बिलियन आहे. त्यामुळेच याने छोटी कंपनी कशी पण जाते, स्वतःला मॅनेज करते. 500 ते 1200 पर्यंत डबल झालाय. डिव्हिडंड खरंच खूप कमी आहे, त्यामुळे ग्रोथ ह्याची चांगलीच दिसते तुम्हाला. इन्कम स्टेटमेंटमध्ये रेव्हेन्यू कमी झालाय, पण नेट प्रॉफिट वाढले, दॅट इज रिअली ग्रेट. रेव्हेन्यू कमी झाला आम्हाला फरक पडत नाही, पण नेटमध्ये जर का प्रॉफिट असेल, म्हणजे रेव्हेन्यू म्हणजे काय, ह्या वर्षी मागच्या वर्षी 100 आलेले, ह्या वर्षी आम्हाला 98 झाले, पण आम्ही वापरलेच ह्यावेळी पैसे कमी होते, त्यामुळे ते प्रॉफिट नेटमध्ये चांगलं दिसतंय. असं प्रत्येक वेळी होतं. नेट इन्कम कधी पण चांगला असावा रेव्हेन्यूपेक्षा. रेव्हेन्यू म्हणजे घरात पैसे किती आले, आणि नेट इन्कम आहे घरात किती पैसे शिल्लक राहिले, असं जर का बघायला गेलं तर ते नेट इन्कममध्ये येतं. दॅट इज रिअली ग्रेट. बॅलन्स शीट अॅन्युअली पूर्ण ग्रीनमध्ये आहे. इन्व्हेस्टमेंट आलेत, असेट्स 14%, लायबिलिटीज 11%, दॅट इज ओके. बिग थम फॉर दिस. ट्रान्सफॉर्मिंग बँकिंग विथ AI पॉवर इंटेलिजन्स. बँकिंगमध्ये भरपूर ठिकाणी AI वापरावं लागतो, डाटा मॅन्युप्युलेट मॅनेज करावा लागतो. काय एरिया आहेत जिकडचे पिनकोड बॅन आहेत, तिथे लोन देत नाहीत. बऱ्याचशा ठिकाणी तिथे श्रीराम फायनान्सचं लोन होत नाही, कोणाचं लोन होत नाही. हे AI आहे जे आजकाल अॅनालिसिस करतं की हे काय आहे, रिजन कुठला, एरिया कुठला, तुमचे पैसे देण्याचे पॅटर्न कुठले आहेत, त्यामध्ये तुम्ही कशात जाता. तुम्हाला माहिती नसेल तर मी सांगतो, तुम्ही बँकेचे पैशाचे रिपेमेंट करता, हे तुम्ही हप्त्यातून कट होत आहेत, पगारातून आपोआप ऑटोमेटेड कट होत आहेत, का तुम्ही स्वतः जाऊन कॅश भरताय, याच्यावरून सुद्धा भरपूर गोष्टी बँक अॅनालिसिस करत असते. हे मला बऱ्याच लोकांनी सांगितलं. तुम्हाला हे चौकशांती कळून येईल, कॅशमध्ये पैसे भरणं आणि पगारातून किंवा तुमच्या अकाउंटमधून ऑटोमॅटिक पैसे कट होऊन तुमचा हप्ता भरणं, यात काय फरक असतो तुम्हाला जाणवेल. ओके, सो ह्या गोष्टी सध्या AIच्या नावाखाली, AIच्याच हाताखाली कामाला दिलेल्या आहेत. त्या खूप चांगल्या. जर का बँकेमध्ये AI वापरताय ना, दॅट इज रिअली ग्रेट. ॲडॉप्ट झिरो वेस्ट. ओके, म्हणजे कागद बिगद वापरता, सगळं अॅनालिसिस करता, यापेक्षा ते प्रिंट वगैरे काढता, सगळं AI कडे काम द्या, तो काम करेल, प्रोसेस करेल आणि प्रोडक्ट डायरेक्ट तुमच्या हातात टाकेल. म्हणजे फक्त एवढ्या टॅबवरती बँकिंगची सगळी कामं होतील, जे की आता चालू आहे सध्या. ओके, पोर्टफोलिओ खरंच खूप मोठं आहे. सेंट्रल बँकिंग, कन्झ्युमर बँकिंग, होलसेल बँकिंग, वेल्थ, ट्रेजरी, ग्रेट, जबरदस्त. ह्याच्यामुळे ऑडिटिंग, इंटरनल ऑडिट तरी तुमचं फास्ट होईल. न्यूजेन सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजीज हा पण KPIT टेक सारखाच एक चांगला सॉफ्टवेअर आहे. सध्या न्यूसन्स आहे, पण त्याला वाढायला मरणाचा स्कोप आहे. मार्केट कॅपिटल ट्रिपल डिजिट बिलियन आहे. डिव्हिडंड 0.5%च फक्त येतोय. 700 ते 1700 पर्यंत स्टॉक गेलाय. खूप वाईट अवस्थेत पडलाय हा, खूप वाईट अवस्थेत. मी याला 1200-1500ला बघत होतो, तर 800ला मला बघवना स्टॉक. याचा इन्कम स्टेटमेंट बघितलं तर सगळंच वाढलंय. नेटमध्ये प्रॉफिट पण वाढलाय, रेव्हेन्यू सुद्धा वाढलाय. बिग थम फॉर दिट. लायबिलिटीज 14% आहेत, पण असे 21% वाढलेत. बिग थम फॉर इट. हा इन्व्हेस्टमेंटच्या लायक सध्या तरी बनलेला आहे. न्यूजन, झिरो अनसर्टनिटी, झिरो हेजिस्टन्स अँड झिरो ब्लाइंड स्पॉट. ग्रेट. मला वाटतं ना, हा न्यूजन सारख्या गोष्टी आहेत ना, ह्या तुमच्या याच्यामध्ये काम करतात. म्हणजे ते अँटी कोलिजन सॉफ्टवेअर्स वगैरे असतात ना, यासारख्या गोष्टींना हे सप्लाय करतात, त्यांचा असिस्टंट जे आहेत ते न्यूजन. ओके, सो याच्यानंतर आपण पुढचं सेक्टर बघू. आता आपण IT अँड सॉफ्टवेअर सेक्टर बघितलं, आपण बँकिंग सेक्टर याच्यानंतर बघतोय. असंच मी सगळे सेक्टर कव्हर करतोय. प्रत्येक सेक्टर नीट बघा, अॅनालिसिस करून घ्या, कुठला स्टॉक काय करतो, इन्व्हेस्टमेंटला कुठला, लॉंग टर्मला कुठला, स्विंगला कुठला. सध्या ज्यांचे नेटमध्ये प्रॉफिट चांगले आहेत, स्विंगला बिंदास घेऊ शकता. ज्यांचं प्रॉफिट आता खराब आहे,
नेट प्रॉफिट थोडंसं वाढलंय, हां, पण त्याने अशीट्स स्वतःचे वाढवले आहेत, लायबिलिटीजपेक्षा अशीट्स वाढले आहेत, तर ते लॉंग टर्मला खरंच खूप चांगलं काम करतात. या पद्धतीने त्याला अनालिसिस करून घ्या. मी प्रत्येकाची तुम्हाला माहिती देतोय, हीच माहिती तुमच्या बॅकग्राऊंडला डोक्यात असते आणि याच माहितीच्या जीवावरती आणि अनालिसिसवरती तुम्ही तुमचा पोर्टफोलिओ तयार करत असता. समजून घ्या तो स्टॉक काय करतो, तुम्हाला समजून जाईल तुम्हाला याचं काय करायचंय. ओके, नवीन सेक्टर, नवीन व्हिडिओ बघू.